ऐक ना, गेट पशी आलं तर कोणी आता? हो, तुमचा ते सावतर भाऊ आला होता. त्याला काय वाटलं की आपण त्याला घरात ठेवतो म्हणून मी त्याला धमकी दाखवून काढून दिलं. अरे राहुल, अरे तू घरी आला आणि मला भेटला बी नाही आणि तू तसाच चालला. काय झालं? कोणी बोललं का? भैया, मी तर फक्त वहिनीचं मन बघत होतो. एक्सक्यूज मी, हा बोला. हे पार्सल कोणाच्या नावाचं आहे? हे नाही का कल्पना उगले नावाचे. मग तुम्ही ह्या घरी द्यायला चालले का? हा बोला. एक मिनिट. हे भैया तुला लय अवघड काम करायला लागला भैया. याच्यामुळे मग आपली नोकरी पण जाऊ शकते. तुम्ही त्यांचं टेन्शन नका घेऊ, तुमची नोकरी काही नाही जाणार. जर मी ह्या ड्रेसवर आला असतो, वहिनीनं मला ओळखीला असतं. त्याच्यामुळं मी वहिनीचं मन बघासाठी मी पार्सलचा तो ड्रेस घालून आलतो. मग ती वहिनी पहिल्या वहिनीची का आता बदलली, मग आपण तरी काय करणार आहे? त्यांच्या नशिबातच नाही त्यांचं बदलणं. त्या पहिल्या दशा होत्या का, आता पण तशाच आहे त्या. तसंही तुम्हाला एक मी गोष्ट सांगू का आता? भैया, तुला माहिती आहे का आपल्या दीदीचंसुद्धा लग्न ठरलं आहे. दीदीचं लग्न? मग मी ती खुशखबर सांगायलाच मी इथं आलतो. पण अरे राहुल,